नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत 11 ऑगस्टच्या भागात खूपच मोठा ट्विस्ट आलेला आहे. नंदिनीला सगळंच कळालेलं असतं. नंदिनीला आता वसुहत्यावर डाऊटच असतो कारण की पियू खूपच घाबरत असते वसुहत्यांना बघून. त्यामुळे नंदिनीला हे तर कळालेलं असतं की पियूच्या मनात असं काहीतरी आहे जे वसुहत्यांबद्दल आहे. त्यामुळे ती त्यांना बघून खूपच घाबरते. तिने काउन्सिलर बोलवला असतो, ते पण एवढा काही सक्सेसफुल वसुहत्या होऊन देत नाही. त्यामुळे नंतर नंदिनी पियूला एकदम विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी विचारते. नंदिनी घरातली देवाची पूजा करत असते आणि तेव्हा आता ती सगळ्यांसमोर चांगला जाब विचारणार असते वसुहत्याला. तेव्हा ती आरती द्यायच्या निमित्ताने वसुहत्यापाशी येते आणि म्हणते, वसुहत्या, जर घरातलाच माणूस दोषी असेल तर आपण काय केलं पाहिजे. तेव्हा वसुहत्या तिच्यावर चिडते आणि म्हणते, तू मला काय हे सगळं विचारते, माझा काय संबंध आहे सगळ्याशी आणि तू कोणत्या इंटेन्शनने तू माझ्याशी हे सगळं बोलते. तेव्हा नंदिनी म्हणते, तुमच्याशी मी काय बोलते हे तुम्हाला चांगलंच कळत आहे. बरं, तुम्हाला कळत नसेल ना तर मी आता सांगते मी का तुमच्याशी असं बोलते. आमच्या चौघांचं आयुष्य बर्बाद करण्यामागे तुमचाच हात आहे. असं बोलल्यानंतर घरातले सगळेच जण शॉक होतात. तेव्हा नंदिनी म्हणते, मला लग्नातनं किडनॅप करण्यामागे वसुहत्यांचा हात होता. त्यांनी दीपकशी हात मिळवणी करून त्यांनी मला किडनॅप केलं आहे. हे ऐकून घरातले सगळेच जण शॉक होतात आणि आता वसुहत्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर चाललेला असतो आणि तिला सगळ्या लग्नातला झालेला प्रकार ह्या चौघांच्याही डोळ्यासमोर आता आयासा उभा राहिलेला असतो. म्हणजे काव्या, जीवा आणि नंदिनी आणि पार्थ यांची झालेली ह्या लग्नामुळं सगळा वाताहात त्यांच्या डोळ्यासमोर उभी असते आणि या सगळ्याला फक्त एकच व्यक्ती कारणीभूत असते, ती म्हणजे आत्या. आणि आता आत्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोरच आलेला असतो आणि मानेनी तर एवढी शॉक झालेली असते की तिला काही सुचतच नाही. आत्या असं करू शकतात हे सगळं तिला ऐकूनच कसतरी झालेलं असतं. आता मानेनी तसेच घरातले सगळे वसुहत्याला काय बोलतील हे पाहण्यासाठी विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.